वैशाली कोरे, पंकज हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली येथे कार्यरत आहे. गेले 20 इयर्स मी या फील्डमध्ये ॲज अ कन्सल्टिंग फिजिशियन अँड डायबेटोलॉजिस्ट वर्किंग करत आहे. 14 नोव्हेंबर वर्ल्ड डायबिटीज डे या निमित्ताने आपण डायबिटीसशी, मधुमेहाशी थोडंसं त्याच्याबद्दल जाणून घेऊया. बरेचदा आपण ऐकत असतो डायबिटीज किंवा शुगर आहे प्रत्येक पेशंटला, पण नेमकं काय होतं ह्याच्याबद्दल माहिती असणं आपल्याला प्रत्येकाला गरज आहे. आता ही काळाची गरज झाली, कारण ज्या पद्धतीने आपली लाईफस्टाईल आहे किंवा डाएट आहे सध्याच्या स्ट्रेसफुल लाईफ आणि जंक फूड, फास्ट फूड ह्याच्यामुळे डायबिटीसचं प्रमाण आता ऑलमोस्ट खूप वाढत चाललेलं आहे. त्यामुळे डायबिटीज म्हणजे किंवा मधुमेह म्हणजे नेमकं काय, तर आपल्या रक्तातली साखरेचं प्रमाण हे जेव्हा एका विशिष्ट लेवल म्हणजे 100 फास्टिंगमध्ये 100 मिलीग्रॅम डेसिलिटरच्या वरती असेल किंवा जेवणानंतर 140च्या वरती असेल तर त्याला आपण डायबिटीज म्हणत असतो किंवा शुगर म्हणत असतो. ह्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. त्यातलं महत्त्वाचं थोडक्यात असं आपण सांगता येईल, काही जण डाएटवर कंट्रोल करू शकतो, काही जण गोळ्यांवर आपण कंट्रोल करू शकतो आणि काहींना इन्शुलिन हे इंजेक्शन लागू शकतं. तर नेमकं डायबिटीजमध्ये असं होतं की आपल्याला बरेचदा सिम्पटम्स म्हणून वारंवार लघवी होणे, लघवीच्या जागेला इन्फेक्शन होणे, तहान लागणे, गरज नसताना वजन कमी होणे, घटणे किंवा एखादी जखम भरी होत नसेल तर अशा वेळेस डायबिटीज आहे की नाही ह्याचं आपण जाणून घेणं गरजेचं आहे. महत्त्वाचं म्हणजे जर का डायबिटीज कंट्रोल केलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो आणि ह्याच्याकडे आपण नाही लक्ष दिलं तर खूप मोठे मोठे कॉम्प्लिकेशन्स हे होतात. त्यामुळे डायबिटीज निदान होणं व त्या निमित्ताने त्या अनुषंगाने आपण त्याच्याबद्दल घेतलेली काळजी किंवा ट्रीटमेंट ही खूप महत्त्वाची राहते. बरेचदा ज्यांचे आई-वडील ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे डायबिटीसची अशा व्यक्तींमध्ये डायबिटीज होण्याची शक्यता ही थोडी जास्त असते. सो एकदा 30-35 क्रॉस केलं तर जरी तुम्हाला ह्यातला काही त्रास नसला तरी मला असं वाटतं की इयरली यू हॅव टू चेकअप करायला पाहिजे की आपल्याला शुगर आहे की नाही. ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे डाएट, लाईफस्टाईल आणि वजन. एक जेवढं आपल्या पोटाचा घेर असतो किंवा पोटावरील चरबी वाढते तसं डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर ही होण्याची शक्यता वारंवार होत असते. सेकंडली ज्या पेशंटला प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज निदान होतं किंवा मग प्रेग्नन्सी झाली आणि पेशंटला डायबिटीज झालं आणि प्रेग्नन्सी संपल्यानंतर डायबिटीज कंट्रोल झाला किंवा एखादं इन्फेक्शन आलं किंवा एखादं हार्ट अटॅक आला आणि त्यावेळेस डायबिटीज हे कळलं आहे, तर अशा पेशंटनी आयुष्यभर डायबिटीजसाठी लागणारं पथ्य हे पाळणं गरजेचं आहे आणि दर 2 महिने 6 महिन्यांनी आपल्याला आपली शुगर लेवल चेक करणं गरजेचं आहे. आता 14 नोव्हेंबर आपण हे डायबिटीज डे म्हणून साजरा करत असतो. तर ह्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण डेफिनेटली आपण अजून एक व्हिडिओ बनवू, त्याच्यामध्ये आपण पुढची माहिती आपण नक्कीच देऊ. विश यू हॅपी बर्थडे. थँक्यू.